ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक चौथा समास सहावा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम मागा झाले नृपण पाचवे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान सावी भक्ती सावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन. संत साधू आणि सज्जन नमस्कार जावे. सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार. सद्गुरुसी करावे नमस्कार. साष्टांग व्हावे साष्टांग नमस्काराचा अधिकार. नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारी करावा. 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असती. दास नमस्कार प्रती साष्टांगे घालावे. रामदास महाराज यांना दशक चौथा समास 1 ते 9 पर्यंत देवाला कसं ओळखायचं. जे आपण समजतो ते देव नाही. आपण जे समजतो ना देव ते देव नाही. त्याला देव आपण काय समजतो. देहबुद्धीने समजतो. देहबुद्धीने समजतो आपण. पहिला देव कुठला. कुलदैवत. दुसरं ग्रामदैवत. नंतर मग कुलदैवत पासून ग्रामदैवत पासून काय झालं. प्रतिमा देव. 33 कोटी देव. ज्यांना आपण देव म्हणतो. देव कोणाला म्हणतो आपण. कोणाला पण म्हणतो आपण देव. कोणी चांगला माणूस भेटला. आपण प्रसंगात आहे भेटला तर तू देव माणसासारखा मला भेटला म्हणजे तो पण देव झाला की नाही. एखाद्याने आपल्या प्रसंगाच्या वेळी मदत केली नुसतं मार्ग दाखवलं कुठे जायचं तरी देव म्हणतो की ना आपण ते. ज्याला आपण देव म्हणतो त्याला माहिती आहे देव कुठे आहे ते. एखादा माणसाचा ना तू देवासारखा मला भेटला त्याला माहिती आहे देव कुठे आहे ते. म्हणजे देवबुद्धीने देव ठरवलं ना आपण. हा देव तो देव तो देव तो देव. त्या देवाला माहिती आहे देव कुठे आहे. कुलदैवत ग्रामदैवत आणि परत आपलं काय म्हणतात तर 33 कोटी देव. देहबुद्धीने आपण देव म्हणतो. जीव आहे ना जीव जो आपल्याला गरज भागतो तो देव देतो तो देव ना. पण खरा देव कसा ओळखायचा ते सद्गुरू सांगतो. खरा देव कसा ओळखायचा. जे देव सांगून तर सगळं नाही. देव काय म्हणतात माझी पूजा करा मला नवस करा माझी भक्ती करा मी तुम्हाला मला पावेल. म्हणजे मनाप्रमाणे होतं की नाही तो देव. मन कशाचं वेगळं आहे. देहबुद्धी. देहबुद्धी काय मागणार त्याच्या मनासारखं व्हायला तो मनासारखं म्हणजे देहाला सुख पाहिजे. मनाप्रमाणे मागला तो आपला मनाच्या विरुद्ध वागला तो कोणाचा आपला नाही. तो देव असो दानव असो मानव असो
आपतेष्ट असो, मुलगा असो, मुलगी असो, बायको असो, कोणी असो, मनाविरुद्ध वागला तर मन कशात अडकलेलं आहे? देहबुद्धी. मन कशात अडकलं आहे? देहबुद्धी. जोपर्यंत आपण देहबुद्धीत आहोत तोपर्यंत आपल्याला खरा देव भेटणार नाही. सरळ ध्यासाठीच मागतो की नाही? एखादा पुजारी जरी असेल देवाचा, 24 तास पूजा करत बसतो, त्याचं लक्ष कुठे? दक्षिणा किती पडे, माझा संसार कसं चालेल, मी व्यवस्थित कसं आहे. 24 तास तो देवाकडे आहे. देवळात असो, कुठे कुठे काही असो, लक्ष कुठे? देहबुद्धी. तो देहबुद्धी आहे. देवाकडे पूजा करतो, मनाप्रमाणे होतो म्हणून. कमी पडलं तर देऊळ बदलून असतात त्या, दुसरीकडे चांगला पगार मिळतो का, चांगला राहायला मिळतो का, आपला संसार चालेल का, म्हणजे देहबुद्धी आली की नाही तिकडे. जरी देवाची भक्ती वाढली, पुण्य कमवतो आपण, तीर्थक्षेत्रात जातो, हे दान करतो, धर्म करतो, वेदशास्त्र पुराण आणि शास्त्र सगळं करतो आपण, त्याच्याने पुण्य जमतं. पुण्य जमून काय होणार पुढे? पुण्य जमून काय होणार? पुढचा जन्म चांगला मिळेल, ऊर्ध्वगती. हा तर स्वलोक समुक्त स्वरूप मुक्ती. याच्या पलीकडे काय? ते नाशिवंत आहे ना. खरा देव माहिती आहे. समजा आता विष्णूला भजत असेल तर विष्णू वैकुंठात जाण्याची इच्छा करणार, विष्णू शिवलोकात तर शिवलोकात जाणार, ब्रह्मलोकात जाणार. परत ते सगळं पुण्याच्या अंतर देहबुद्धी आली की नाही तिकडे. तिकडचं सुख भोगायला आपल्याला सूक्ष्म देह लागतो की नाही? सूक्ष्म देह काय करू शकत नाही, त्याला स्थूल देहाची गरज तिकडे पण लागतेच की नाही? देव सुद्धा प्रकट होतात, नाश होतात. जे धारण करतात देह तू निघून जातात. देह ॲपियर डिसिपेअर म्हणतात त्याला. देव प्रकट झाला, देव गेला, मुक्त झाला. ही तर विद्या रावणाला पण होती ना, राक्षसाला पण होती ही विद्या. प्रकट व्हायचं, मुक्त व्हायचं, प्रकट व्हायचं, मुक्त व्हायचं. रामाला सुद्धा रामात ती विद्या नव्हती, पण रावणात होती ती विद्या. म्हणजे तमोगुणात सुद्धा त्या विद्या आहे. म्हणजे जरी आपण प्रकट झालो, नाश झालो, म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल, सूक्ष्म देह स्थूल मध्येच करतो की नाही? जोपर्यंत स्थूल आणि सूक्ष्माचा आपण विचार करतो तोपर्यंत देव सापडत. भक्ती करतो कशासाठी? पुढचा जन्म चांगला मिळाला, ऊर्ध्वगती. फार तर शेवटी काय? स्वलोक समुक्त स्वरूप. ह्या मुक्त्या नाशिवंत आहे कळल्यानंतर मग काय करतो? चौथी मुक्तीकडे जातो. हे काय? कोण जाणं हे चालूच आहे ना. सुखी कोण आहे? ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मनात शोधन. रामदास महाराज म्हणतात, ज्यांनी सर्व सुखी असा. देव पण कुठे सुखी आहे? ज्यांना आपण देव म्हणतो, 33 कोटीचे देव आहे, ते कुठे सुखी आहे? त्यांच्या पाठीमागे काय लावले? राक्षस लावले. ते पण सुखी कुठे? इंद्र तर सतत घाबरलेलाच असतो तो, माझा काय इंद्रपद जाईल म्हणून. म्हणजे देव 33 कोटी देव, चंद्र सूर्य सुद्धा कोणाच्या आधी नाही? मायेच्या आधी. माया म्हणजे काय? अज्ञान. स्वतःला विसरलो की नाही आपण, मी कोण आहे, मी कोण आहे. मग देव खरं कसं दिसेल? खरा ते देव दाखवणार ना तो सद्गुरू. मास नाही म्हणून माणूस मरतो. कुठली? ही तिन्ही मुक्ती नाशिवंत आहे. मला चौथी मुक्ती पाहिजे, साहाय्यची मुक्ती. त्याच्यासाठी कोण पाहिजे? सद्गुरू. सद्गुरू भेटल्यानंतर आपल्याला देवाला कसं ओळखायचं ते सांगतो. तो पहिली भक्ती कुठली? श्रवण. त्याने हा विषय कळणार, देव काय आणि मी काय. विषय कळल्यानंतर मग कीर्तन भक्ती चालू होते. कीर्तन भक्ती म्हणजे काय? देव कोण आणि मी कोण ह्याचं विवरण.
हे कळण्यासाठी देव कोण आणि मी कोणी कळण्यासाठी सद्गुरु बीज मंत्र दिले. ज्ञानशस्त्र म्हटले त्याला. त्या शस्त्राने हा मन विषयात आहे, तो विषयातून आत्म्याकडे जातो. मग कीर्तन भक्ती चालू. मी देव कोण आणि मी कोण, देव कोण आणि मी कोण. विवेक एक 5वा प्रलय होतो. विवेक 5वा प्रलय, मृत्यू प्रलय, नित्य प्रलय, मृत्यू प्रलय, ब्रह्म निद्रा प्रलय आणि ब्रह्म प्रलय. हे चारही प्रलय होतात जातात. जसं आपण झोपतो उठतो, झोपतो उठतो, जन्म घेतो मृत्यू पावतो, जन्म घेतो मृत्यू पावतो. ब्रह्म झोपतो काय, उठतो काय, चालूच आहे त्याचं. ब्रह्मप्रलय होतो काय, होतात जातात, चालूच आहे. समुद्राला लाटा येणार जाणार, येणार जाणार. शांतता कुठे आहे, कायमस्वरूपी आनंद कुठे आहे, ती चौथी. कीर्तन चालू होतं, आवड तयार होते, मन अंतर्मुख होते, तोच विचार. मग त्याच्यासाठी बीज मंत्र, बीज मंत्र 4 भजन. याच्याने मन शुद्ध होतो. शुद्ध करा मना, ध्यान व्हावे, वस्तूस ओळखावे तुका. वस तू, आपण कुठे आहे, कुठून आलो, कुठे जातो, वस तू, त्याला ओळखायचं. उगम, नदी पात्रात समुद्रात गेल्यापर्यंत नदी भयानक दिसते. उगमाला गेलं तर काय निशुद्ध आहे. तू उगमा पश्चिमी चालावेले, आत्मा तेथे निर्धारित, गावारी नांदे देखी गेले पंढरी, की सुख काय सांग. सुख कुठे आहे, उगमाकडे. मीन मार्ग आहे. भक्ती मार्ग म्हणजे मीन मार्ग, उलटा मार्ग. देहबुद्धीचा आत्मबुद्धी करावी म्हटलेलं आहे. त्या आत्मसुख घेऊनच माणूस शुद्ध होतो. कीर्तन वंदन सगळीकडे देव. कीर्तन विष्णू स्मरण सगळीकडे एक चैतन्य. 5 सेवन गुरु सांगतो तसं जायचं. अर्चन गुरु सांगेल त्याच्याप्रमाणे ग्रहण करायचं. आणि 6वी भक्ती वंदन आहे. वंदन म्हणजे काय, देव कुठे आहे त्याला ओळखलं तर सद्गुरु दाखवतो. तो देव कुठे आहे, सद्गुरु दाखवतो कुठे आहे. त्याच्यासाठी वंदन भक्ती. सद्गुरु सांगतो एक चैतन्य आहे, तो चैतन्यामुळे जग झालेला आहे. तो चैतन्य सर्वांमध्ये आहे. द्वैत कुठपर्यंत आहे, देहबुद्धी आहे. मनापर्यंत द्वैत आहे. मनामुळेच सगळं घडलेलं आहे. तोच मन शुद्ध होतो. जोपर्यंत तो मन अशुद्ध आहे, तो अशुद्ध कशामुळे झालेला आहे, रज तम सत्वगुण. पहिला तमोगुण असतो, नंतर रजोगुण होतो, नंतर मग सत्वगुण. सत्वगुणात आल्यानंतर तो मन शुद्ध होत जातो. रजत तम, तमत सत्व, रज धीरे धीरे प्रकाश पडतो. संसार निहू कमी होतो. तमोगुण असेल ते अजिबात कमी होत. तमोगुण फक्त ताकदीवर आहे, शक्तीवर आहे. तो देवाला पण ओळखत नाही. जसं आशिषांनी साधना केली आणि त्याला काय शक्ती प्राप्त झाली, त्या शक्तीने तमोगुण वाढला नाही, शक्ती प्राप्त. त्याच्या मनात आनंद ते करतात. म्हणजे मनाच्या मन कशात विषयात देवबुद्धीत अडकलेला आहे, देव कळणार असते. रजोगुण म्हणजे काय, त्याला कळतं हे राक्षस गुणपेक्षा हा तमोगुणपेक्षा रजोगुण बरं आहे. म्हणजे मुलं बाळ सगळे आले. मग त्याच्यासाठी तो कमसे कम देवाला शरण जातो. उद्रम भरणं माने आपला जे माझे म्हणतात ना, त्याच्यासाठी पुढे तो सत्वगुणात जातो. सत्वगुणात झाल्यानंतर सद्गुरु भेटतो आणि मन शुद्ध होतं. शुद्ध करा मन देहातीत व्हावं, सुसुर ह्या आतीत होत. जग झाल्यानंतर
चैतन्य एक आहे, अद्वैत पण जाऊन बसतो. मन आहे तोपर्यंत द्वैत आहे. मनाच्या पलीकडे एक चैतन्य आहे, तो अद्वैत. हे त्याला पण गुणात आहे. चैतन्यानंतर काय? अज्ञान. ब्रह्म म्हणतो आपण, खम ब्रह्म म्हणतो. खम ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म. त्या आकाशच नसेल तर ब्रह्म कुठे, सगळं सृष्टी कुठे होणार? खम ब्रह्म म्हणतात त्याला. ब्रह्म म्हणजे भ्रम, अज्ञान, काही नाही. प्रत्येक जीव रात्री झोपेत अज्ञानात जातो. खम ब्रह्म आहे, काही माहित नाही, झोपेत काही नाही. पहिला प्रलय. पण झोपल्याशी आनंद नाही, सुख नाही, आनंद नाही. चारी खाणी चारी वाणी जीवलाचे चौरेश देव दानव मानव सगळे झोपतात. कारण त्याच्यात मन बुद्धी चित्त अहंकार आहे, जीव आहे. जीव आहे तोपर्यंत झोप आहे, निद्रा आहे, अज्ञान आहे. पण झोपेत कुठे जातोय माहिती? झोप म्हणजे काय नाही, प्रलय, पहिला प्रलय. त्याच्या पलीकडे सद्गुरु बीज मंत्राने नेतो. चौथी अवस्था कळत, तुरी अवस्था. जागना नींद तव रूप त्या तुला म्हणे गिरजोपवताही मान. चौथ्या मध्ये गेल्यानंतर सगळीकडे देव आहे की नाही? देवाशिवाय कोण आहे? देव नसेल तर माणूस मरतो. आहे जवळ यंत्री भेटी नाही जन्मांतरी. किंवा तुझ्याच जवळ आहे, तूच आहे तो. जशी सोन्याची बांगडी, अधिष्ठान घ्या सोनं. सोनं नसेल तर बांगडी कशी होणार? सोनं नसेल तर बांगडी कशी होणार? कारण सोन्याचा म्हणतो ना आपण, तसं आपण देवांचे काय आहे? अवतार. जीवबुद्ध सनातन शरीरात प्रवेश केलेला आहे म्हणून तो जीव झालेला आहे. वास्तविक तो माझा सनातन धर्म, सनातन सनातन, तो वास्तविक तो माझा सनातन अवतार आहे. जीवबुद्ध सनातन माझाच अंश आहे, शरीरात गेलेला म्हणून तो मला विसरलेला आहे. आपल्याला आपण विसरलो की नाही? आपण सगळं उठतो, आठवत नाही मी पुढे. आपणच त्याची जाण येते पहिली. नंतर मी कुठे झोपलं त्याचं आठवतं. मग मी काय करायला पाहिजे, मी काय नाही करायला पाहिजे सुरुवात होते. मग मी पुढे जे आई वडिलांनी आपल्याला ओळख दिलेली आहे ती आठवते. पण मन आल्यानंतर कळतं मी कोण आहे. जोपर्यंत मन नाही, आपण झोपेतून एखाद्या माणसावर उठवतो की नाही? काय झोपेतून उठल्यानंतर तो त्याला काहीच आठवत नाही. मी कुठे, मी कुठे, मी कुठे. मन आल्यानंतर त्याला लक्षात येतं कधी नाही, आई वडिलांनी मला हे नाव दिलेलं, मी अमुक. देह बुद्धी तिकडे येते, मन आल्या म्हणून देह बुद्धी. तो वंदन म्हणजे काय? मनाच्या पलीकडे एक चैतन्य. सगळ्यांमध्ये चैतन्य एकच आहे की नाही? सगळ्यांमध्ये देवाशी कोण आहे? दानव, देव, दानव, मानव. चारी खाणी चारी वाणी जीवलाशी चौरेश योनी. आता चार खण कुठल्या? जारच म्हणजे काय? स्त्री पुरुष. त्याच्यापासून उत्पत्ती सगळ्यांमध्ये तो आहे. अंडज, अंडीपासून उत्पत्ती, त्याच्यामध्ये पण तोच आहे. चैतन्य, चैतन्याशी काही. स्वदेश, घामापासून उत्पत्ती होतात. काय होतं घामापासून? गोवा वगैरे होतात की नाही? गोवा, लिखा, छोटे छोटे काय म्हणतात, डॅन्ड्रफ वगैरे सगळं होतं की नाही? ते एक घामापासून होतात ना. स्वदेश, उद्बीज, बियापासून. सगळ्यांमध्ये एकच चैतन्य आहे की नाही? का वेगळं आहे? चार महाभूतांमध्ये पंचभूत म्हणजे काय? पहिला भूत कुठला? आकाश. आकाश असेल तर काहीच नाही ना. आकाश पहिला, नंतर तेज, वायू दुसरा. वायू नसेल तर पण वायूमध्ये एक चैतन्य, आकाशमध्ये पण एक चैतन्य. तेज, तेजामध्ये पण तेच आहे.
जलमध्ये पण तेच आहे आणि मातीमध्ये पण तेच आहे. कुठे नाही म्हणून सांगितलं सर्व चराचर भरून उरला त्या तुला प्रेम म्हणा कसे आव्हान करू म्हणा. चैतन्य आहे सगळीकडे, त्याला नमस्कार करायचा, त्याला वंदन भक्ती म्हणतात. वंदन का करायचं आपण? आता एखाद्याला आपण नमस्कार करतो, फुकतो, हा मला शरण आहे, तो तुला नमस्कार करत नाही. तुझ्यामध्ये आहे जो देव, आत्मदेव, त्याला तो नमस्कार. दंडवत स्वामी होता की नाही? सगळ्यांना दंडवत करत फिरायचं की नाही? त्याला वाटतं गाढव झोपलेला त्याला नमस्कार करता. तो झोपलेला नव्हतो, तो मेला नव्हतो, तो मेला गाढव जागृत होतो. पाठीमागे उपाधी लागते की नाही? त्याच्या चमत्कार झाला ना, उपाधी लागली. एकनाथ महाराजांनी त्याला मोकळं केलं त्या उपाधीतून. उपाधीस दे कोणी वाटे सरावे प्रभू ना का काही कैसे काय कैसे उपाधी लागते. खरा देव ओळखेपर्यंत सगळी उपाधीच आहे ती. वंदन म्हणजे सर्वांमध्ये देव आहे, तो कोणी असो, विडापासून मुंगीपासून काय म्हणतात ना, सिंह, हे देव, सापामध्ये पण तोच आहे, सगळ्यामध्ये तोच आहे, पण तिकडे देववृत्ती आहे. म्हणून त्यांना कळत नाही. देव रक्षणाकारणे नाना यत्न केले म्हणून मागुता, देव रक्षणाकारणे नाना यत्न केले, पण परी काळ मागुता घेऊ नये. ही देववृत्ती आहे, पण चैतन्य काय पण सगळ्यामध्ये एकच ईश्वर आहे, त्याला वंदन करायचं. सापामध्ये देव आहे, पण त्या सापाच्या जवळ जायचं नाही, दुरून नमस्कार. कारण त्याच्यात देवबुद्धी आहे, तुमच्यात नाही, पण त्याच्यात आहे. विंचू मध्ये पण आहे, विंचूला लागून नमस्कार कर, धरायला गेलं चावणार, पण त्याला माहित नाही माझ्यात देव आहे. चैतन्य त्याच्यामध्ये पण आहे, हे त्याला कुठे माहिती आहे? रजत तपसत्व गुणात गुरफडून पडलेला आहे, म्हणून त्याने अवतार घेतलेले आहेत. योनी आहेत कर्माप्रमाणे, कर्माप्रमाणे सगळं घडतं की नाही? म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार. आपण काय व्हायचं काय नाही हे आपल्या हातात. हे सद्गुरू भेटल्यावर कळत आपल्याला, तोपर्यंत कळत नाही. नाही चित्रगुप्त लिहितो आणि मग त्या कर्माप्रमाणे आपल्याला, कर्माप्रमाणे पण नाही, देव मला जन्माला घालतो, पण मी करतो सगळं. कल्पना काय? चित्रगुप्त सगळं लिहितो आणि यम आपल्याला काम करतो आणि मला जन्माला घालतो. ब्रह्मसूर आपल्याला जन्माला घालतो. ब्रह्म म्हणजे भ्रम आहे तो, जगाची निर्मिती. महामोहन न करे देव वर्षी लिहिल्या, तो भ्रमात आहे, म्हणून तो आपल्याला जन्माला घालतो. तो जन्माला घालून आपण जन्म घेतो आपल्या कल्पना. एका कल्पनेने पोती जाते. नंतर कुठली कल्पना आहे? मी देव आहे, मी करतो, मी देव आहे, ही कल्पना. मनाची कल्पना आहे, मी देव आहे, मी करतो. जोपर्यंत मनाची कल्पना आहे मी देव आहे, मी करतो, देव मला जन्माला घालतो. कारण देवाला ओळखतच नाही ना. एक जाना तो सब कुछ जाना, एक नाही जाना तो कुछ नाही जाना. ते एकाला ओळखायला पाहिजे. आता किती दान धर्म करा, देवस्थान करा, तीर्थयात्रा करा, ठीक आहे, तुमच्या कल्पनेप्रमाणे जन्म. कल्पना आहे की नाही? मी करतो, मी दान केला, मी पुण्य केला, मी केलं, हे चार काय म्हणतात, 4 धाम केलं. का 4 धाम करून पुण्य जमला? पुढे काय जन्म आहे की नाही? जन्माचे ते मुळा पाहिले सुटून दुःखा स्वीकाराने जन्म घ्या, हे कळलं पाहिजे. सुखासाठी जन्म घेतच नाही माणूस, कारण सुख जवळ दुःख पहाड आहे. ह्याच्यातून सुटायचं असेल तर सद्गुरू वासना कुठली पाहिजे? मला चौथी मुक्ती पाहिजे. आता चौथी मुक्ती पाहिजे असेल तर सद्गुरू पाहिजे. सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरू शिकवतो श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णुस्मरण भक्ती, मग 5 सेवन भक्ती. गुरु सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे की नको, पकड बसली पाहिजे की नको,
दिवसेदिवस मन शुद्ध होतो. जसं आता घाणेरडा कपडा आहे, स्वच्छ पाण्यात धुवून टाकला एका उन्हाने होत नाही. साबण लावतो, परत धुतो, परत होत नाही, परत नाही, 2-3 वेळा टाकते बाई, नाही त्याचा साफ करून टाकतो. तसं मन लगेच कसं शुद्ध होईल? अनेक जन्माचा मळ पडलेला आहे, डाग पडलेला आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. मनाला झालेला भ्रम आहे. शुद्ध कशानं होतो? ज्ञानशास्त्र म्हणजे बीजमंत्र आणि ही 4 भजनं जमलं तसंच. पण मॅक्झिमम काम कोण करतो? बीजमंत्र. बीजमंत्रामुळे 4 भजनाला पकड बसते. 4 भजनाला पकड बसल्यानंतर निरूपण समजतं. 5वा प्रलय सुरू. सगळ्यामध्ये देवच आहे म्हणून तो वंदन. 5वी भक्त, कारण तो मन बघत नाही, चैतन्याला बघ. चैतन्य सगळ्यांमध्ये एकच. एकदा कळलं चैतन्य एक आहे, मग पुढचं काय? 4थं चैतन्य कळल्यानंतर म्हणजे काय? झोप. त्याला शिव म्हणतात. शिव म्हणतात ना, शिवाची रात्र म्हणजे 3रा देह. अद्वैत आहे ना, सगळ्या झोपेचा अनुभव एकच आहे. सुषुप्ती अवस्था म्हणतात 4थी. 3री अवस्था जीवाच्या 3 अवस्था ना, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती पुढे जातो तो सुषुप्ती म्हणजे अज्ञानात. काय म्हणतात त्याला? शिव असतो, सुषुप्ती म्हणतात. म्हणजे शिवाचं आहे अज्ञान. पण तो अज्ञानातून कुठे जातो? दररोज प्रत्येक दिवस अज्ञानातून कुठे जातो? खऱ्या देवाला. अज्ञानातून जातो म्हणून कळत नाही. पण तिकडे पण तो शांत बसत नाही म्हणून तो स्वप्न बघतो. जीवाच्या 3 चौथी अवस्था त्याला माहिती. पण सुषुप्तीत मध्ये पद्ध का आहे? एकच अद्वैत आहे. कारण झोपेचा अनुभव एकच आहे. डिफरन्स कुठे? फक्त मनामुळे. मनाला शुद्ध करून रावळा माझी जाता राह देवस्था म्हणून म्हणून झाले नसे पद्धतीची वाट. हेतू हा शब्दात तरच होऊन गेले. निजरूप बघायला नाही. देव रूपी देवळात सापडतो देव. न जायचे पासी, न जाय काशी, न जाय गयशी. खरी चिंतने वेळ कोठे जाय. जप तप करून देव मिळणार नाही. न जायच्या पासी, न जाय तपाशी. जप तप करून देव मिळणार नाही. पुण्य जमा होणार, सत्य जमा होणार, आणखीन भ्रमात पडणार. जप केला शक्ती निर्माण होणार, तप केला शक्ती निर्माण होणार. जप कोणाचं करणार आपण? 33 कोटी देवांपैकी कोणत्याही देवाचं जप करणं. तप पण त्याचंच करणं. काय होणार? शक्य वाढणार, भ्रम वाढणार. देव पण शक्तीचंच आहे ना. देव पण शक्तीच आहे ना. दुसरं काय आहे ते? खरा देव दिसत नाही त्याच्याने. अज्ञान वाढतो. मग शेवटी काय आहे? सुखाच्याच पाठीमागे. मला एवढे भक्त मिळाले, मला तेवढे भक्त मिळाले. एवढं मी लोकांचं भलं केलं, मी तेवढ्या लोकांचं भलं केलं. तुझं भलं कोण करणार? जो तू बनलाय त्याचं भलं कोण करणार? गुन्ह्या जमा होईल. पुढे काय? गुन्हे म्हणजे करते पण आला की नाही तिकडे. अद्वैत म्हणजे अज्ञानाच्या पलीकडे. म्हणजे 3 अवस्थाची जागृती, सप्त सुषुप्ती. सुषुप्तीच्या पलीकडे सद्गुरू येतो बीज मंत्राने. ते नामाने जाता येत नाही तिकडे. नामस्मरण म्हणतो ना, 33 कोटी देवांपैकी कुठल्याही देवाचं नाम त्याच्याने जाता येत नाही. बीज मंत्रानेच जाता येत. म्हणून बीज मंत्र आणि नामस्मरण शंभू काय म्हणतात? जमीन आसमानाचा फरक आहे. बीज मंत्राने आपण देहरूपी देवळात जातो. मन शुद्ध होत. मन शुद्ध झाल्यानंतर मग श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण आणि पादसेवन, अर्चन
आणि 6वी वंदन भक्ती सगळीकडे देवच आहे. मी संशयात होतो. मग तो कोणाला नमस्कार? देहाला नमस्कार घालत नाही. तो त्याच्यामध्ये असलेल्या आत्मदेवाला नमस्कार करतो. अनुभव नसेल तर अनुभव घ्यायचं. अनुभवाविण मान हलवू नको. समोर साप धावताना आपण घाबरतो, तो घाबरतो. दोघांना देहबुद्धी आहे. साप चावणार या भीतीने आपण घाबरतो आणि तो मला मारेल म्हणून तो घाबरतो. त्याला नमस्कार घाला बघू. त्याच्यातून देव जागृत होतो आणि न चावता निघून जातो. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. जगभाऊन पण घेतलेला आहे. सगळ्यांनी घेतलेला अनुभव. साप चावणार नाही तुम्हाला. का? त्याला कळलं. कुणाला त्याला नाही कळलं, त्याच्या आत्मधल्या आत्म्याला कळलं, आत्मदेवाला कळलं, हा मला शरण आहे, आलेला आहे, नाही चावणार. हा अनुभव म्हणजे देव आहे सगळीकडे. त्याला नमस्कार करा, त्याला ओळखा. सगळीकडे देव. अगस्त रुचीचं नाव घेतलं तर तो थांबतो. हा नाही त्याला. ते प्राण्याला सुद्धा समजतं, सगळ्यांना समजतं. म्हणजे देव आहे सगळ्यांमध्ये. आत्मदेवाला नमस्कार. आता राक्षसांना नमस्कार घालून फायदाच नाही ना. कारण देवाला सोडलेलं नाही. कारण त्याच्यात तमोगुण सुरतात. राक्षस आहे ना तो. देवाकडूनच घेतून देवाला मारायला जातो. शक्तीचा गर्व आहे ना तो. त्याला नमस्कार घालून फायदाच नाही. त्याला नमस्कार करा, चमत्कार करा, काहीच नाही. तो काय राक्षसच आहे. त्याला तर ओळखाय फक्त शक्तीचा त्याला घमंड आहे. मारू किंवा मरू तो सुधारणार नाही. त्याच्यावर उपाय कोणी शोधला? ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्याच कडून सगळ्या शक्त्या घेतला आणि त्यालाच मारायला निघाले. त्याच्याच मग एक तीन देव एकमेकांना मदत करतात आणि ते सोडवतात. 33 कोटी देवांना सोडवणार पण ब्रह्मा विष्णू महेश असेल की नाही, त्याच्यापैकी कोण आहे म्हणून सांगितलं. महान नकडे देव वर्ष दिली. अज्ञानी जग देवाचे चमत्कार होतात. त्याच्यावर आपण बोलतो. जर क्षणाकरणाने यत्न केले परी काळ मागुता घेऊन जिवंत असेपर्यंत आपण देहाचा विचार. शरीर बिघडलं तर देवाला नमस्कार करायला लागतो. परमेश्वरा मला घेऊन जा, तुझ्याकडे मला घेऊन जा. जवळ तुरता तवची वृत्ती जर्जर झाली. अवघेची निंद करू. अवघेच म्हणजे आपण स्वतः या देहाची निंदा करतो. ज्या देहावर जन्मापासून मरेपर्यंत प्रेम करतो त्या देहाबद्दल आपण तिरस्कार करतो. हा काय शरीर आहे, काय घाण आहे, चालवत नाही, बसवत नाही, उठवत नाही. देवाला शरण जातो तेव्हा पण काय देव काय म्हणतो? खूप उशीर झाला. देव कशासाठी तुला दिलेलं? मला ओळखायला. पण तू मला न ओळखला, न ओळखता कोणाला ओळखला? देहा. का बोलल्यास वल्यास रंगा सगळे कोणाला बोललेलं आहे? देहाला. काय म्हणतात पहिलं? बद्ध ममाक्षू. ममाक्षू पर्यंत देहालाच बोललेले आहे. देवाची पूजा करणारा पण देहालाच बोललेले आहे. मोठमोठे मंदिर बांधतात, सगळं करतात, चमत्काराला बोललेले. साधक म्हणजे सद्गुरू भेटला तो साधक. सद्गुरू भेटत नाही तो पण तो साधक होत नाही. सद्गुरू भेटल्यानंतर बीज मंत्र देतो. तो बीज मंत्र दिल्यानंतर तो साधक होतो. मग आपल्या देव शोधतो, आपल्या देहरूपी देवळात शोधतो. त्याच्यासाठी सद्गुरू तुम्हाला नाम देतो, बीज मंत्र देतो. म्हणून सांगितलं आहे काय द्या? ज्ञान शस्त्र घेऊन या ती गेली तमा ज्ञानाची शरण. पुण्यागिरी त्यातून देखील पूर्ती शुद्ध अधिष्ठान विश्व. शुद्ध अधिष्ठान कुठे आहे? उभा राहून त्या गिरीवर देखे भ्रमर गुंफाकडे दौडी. तिकडे गेल्यानंतर भ्रमर गुंफा म्हणजे अज्ञान. त्या गुंफेतून मी बाहेर झालो, ती गुंफा दिसते. भ्रमर गुंफा उभा राहून त्या गिरी देखे भ्रमर गुंफा. अवढ्या पीठावरती शोभी बरी. परमानंद आहे. परमानंद तिकडे आहे, त्या देवाकडे. बोध बाह्य प्रवेश त्याला तिथे. अहंकार झाला.
बोध कुठला होतो? मी देह नाही, मी समजत होतो मी नाही. बोध बाह्य प्रवेशातला अहंकार झाला वाटा. अहंकार मी नाही, मी नाही, देव आहे, देव आहे. भक्ती निशाण चढवेलीवरी जे का ब्रह्म भासतच सगळीकडे देवच आहे. अहंकार गेल्याशिवाय, देव बुद्धी गेल्याशिवाय त्याच्यासाठी सद्गुरूकडे सगळीकडे तुम्हाला देवच दिसणार. वंदन करा, वंदन. देवाशिवाय काहीच दिसणार. सगळे देवच आहे ना. कोण देवाशिवाय सांगा? देव दानव माणी चारी खाणी चारी वाणी. भूतात पण देवच आहे, वैताळात पण देवच आहे. शक्तीला बोललेलं आहे म्हणून. सगळ्यामध्ये चैतन्य आहे की नाही? चैतन्य सगळं कसं आहे? हे ब्रह्म झोपला की सृष्टीच करत होते. कोणी शिल्लक राहत म्हणून सांगितलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर. सद्गुरु भेटल्यावर तेही तुम्हाला बोध करतो. ब्रह्मा म्हणजे कोण, विष्णू म्हणजे कोण, महेश म्हणजे कोण. तुझा आहे तुझे पैसे खरे तू जागा सुद्धा. सगळे आपण उठतो की नाही? जगाला निर्माण केलं की नाही? म्हणजे ब्रह्म झाला की नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देहाचं संरक्षण करतो की ना आपण? म्हणजे विष्णू पण तूच झाला की नाही? रात्री झोपतो की नाही? तू महेश झाला की नाही? म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तुझ्या पोटीचे बाण आणि सद्गुरू आपल्याला सिद्ध करून देतो. तूच जगाला निर्माण करतो, तूच जगाचं पालन करतो आणि तूच जगाचा नाश करतो. पहिला प्रलय होतो, दररोज करतो आपण, दररोज करतो, दररोज. दुसरा निद्रा प्रलय त्या आपण करत नाही. आपल्या कर्मानुसार घडतं. तुम्हाला कोणाला मारत नाही, तो तुम्हाला कोण जन्माला घालत नाही. ते आपल्या कर्मानुसार आपण करतो. ब्रह्म निद्रा प्रलय, ब्रह्म प्रलय, ब्रह्म निद्रा प्रलय म्हणजे काय? तो ब्रह्मच आहे. झोपतो की ना आपण? ब्रह्म झाला की नाही? जे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही बनलो त्याचं काय झालं? ब्रह्मप्रलय झाला की नाही? काहीच नाही. ब्रह्म निद्रा प्रलय झाला. ब्रह्म झोपला. तुमच्यातला ब्रह्म सकाळी झाले त्यात गेला. आणि चौथा प्रलय ब्रह्म सगळं नाहीच होतो, काहीच नाही शिल्लक. मृत्यूच्या पलीकडे आहे ते. आणि पाचवा विवेक प्रलय, दुसरा गुरु भेटल्याशिवाय. वासना पाहिजे की नको आपल्याला? भरपूर करतो, भरपूर करतो. जसं स्वप्नाबरोबर सगळंच काय करतो. पण स्वप्न असेल पण सगळं बरोबर आहे. ते स्वप्न तुटलं तर संपलं ना. सगळं फुकट गेलं की नाही? तर तसं आहे सगळं ब्रह्म. सगळं काय घोर निद्रेत आहे आपण. या घोर निद्रेतून सद्गुरू आपल्याला जागा करतो. उठा उठा साधू जन साधा फुलाले येतं. गेला गेला ना देव मग कैसा बघत. जिवंत असताना देह असताना जाग आणायची. ती जाग आली नंतर तू राहत नाही ना. जे आपण काय बनलोय ना ते राहत नाही आपण. म्हणून सांगितलं भक्ती निशाण चढविलीवरी जे काय ब्रह्म भासत चराचरी. रामा नामा करते तिचे जे काय दास कोणे न उडते. दास पण रामदास पण तिकडे राहत नाही. रामाचा दास रामच नाही. राम राहतो, तू राहत नाही. त्या आत्मारामपर्यंत गेल्यानंतर तू कसं राहणार? म्हणून सांगितलं बोध बाळी आपला. बोध कुठला? मी देह नाही, मी देह नाही, मी देव. बोध तो बोध बाळी या प्रवेशातला अहंकार झाला वाटा. विजय तुझी वाजत अनंत तरी त्याच्यात. आणि भक्ती निशाण, भक्ती निशाण चढविलीवर जे का ब्रह्म भासत त्याला ओळखायला वंदन. ह्या 9 विद्यापत्री पैकी वंदन म्हणून काय सांगितलेलं इकडे? मागा झाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण. आता ऐकान सावधान सावी भक्ती. सावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन. संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. सूर्यासी करावे नमस्कार. देवासी करावे नमस्कार. सद्गुरुसी करावे नमस्कार. साष्टांग भावे. साष्टांग नमस्काराचा अधिकारू. नाना प्रतिमा देवगुरु. अन्यत्र मानाचा विचारू अधिकारे करावा.
56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती त्यास नमस्कारापती साष्टांग घालावे. 56 कोटी वसुमती म्हणजे पहिले नमस्कार कोणाला घाला सांगितलं त्यांनी, करावे देवासी नमन संत साधू सज्जन. सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे, सद्गुरूसी करावे नमस्कार. साष्टांग नमस्कार अधिकारू नाना प्रतिमा देवावरू अनंत विचार अधिकारी करावे असं म्हटलं. शेवटी काय म्हटलं आहे, 56 कोटी वसुमती म्हणजे आलं की नाही सगळं. 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असती म्हणजे तो कुठे नाही म्हणू सांगितलं, सर्व चराचर भरून उरला त्या तुझला प्रेमा कसे आव्हान. सगळीकडे देव आहे म्हणून म्हटलंय 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असती त्यास नमस्कारापती साष्टांग घालावे. राजाधिरा सद्गुण सिद्धरामेश्वर राजाधिरा सद्गुणासी भाऊसाहेब महाराज राजाधिरा सद्गुणासी गुलमिन राजाधिरा सद्गुणाश्री काडी सिद्धेश महाराज राजाधिरा सद्गुणासी श्रीरंग महाराज राजाधिरा सद्गुणासी रणजित महाराज राजाधिरा सद्गुणासी ललितचंद्र राजाधिरा तारकर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.